यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या कार्यालयाची झाडाझडती आता पोलिसांनी सुरू केलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नाशिकमध्ये अशोक खरातच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, मात्र त्यानंतर आता पोलिसांकडून या कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळते। थेट जाऊयात नाशिकला, आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, नक्कीच थोड्याच वेळापूर्वी इथे एसआयटीचं टीम पथक या ठिकाणी आलेलं होतं आणि ज्या ठिकाणी या सगळ्या ठिकाणी ज्या खरातने काळे कारनामे केले होते या सगळ्याची जी याच ऑफिसमध्ये केलेली होती आणि याची चौकशी करण्यासाठी एक एसआयटीचं पथक या कार्यालयात आलेलं होतं। या ठिकाणी ज्या पीडित महिला होत्या त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले होते त्या महिला देखील याच ठिकाणी आलेल्या होत्या। या सगळ्या ऑफिसची जी आहे ती चौकशी जी आहे, याबाबतची तपासणी जी आहे ती या एसआयटीच्या पथकाने केलेली आहे। खरं तर हे संपूर्ण ते ऑफिस आहे हे कॅप्टन खरातचं होतं आणि इथूनच तो सगळा आपले काळे काम जे आहे ते या ठिकाणाहून करत होता। आज सध्या या ठिकाणी नाशिकचे क्राईम ब्रांच असेल, त्याचबरोबर एसआयटीचं पथक असेल, हे दोन्ही टीम या ठिकाणी आलेली होती आणि यांनी या संपूर्ण कार्यालयाची तपासणी केलेली आहे। यात जे कारनामे जे खरातने केलेले होते त्या संदर्भात संपूर्ण जी चौकशी आहे, तपासणी आहे ती या कार्यालयात केलेली आहे। सध्या ह्याच कार्यालयामध्ये हे जे काळे कारनामे केलेले होते त्या ज्या महिला तक्रारदार होत्या त्या देखील त्यांच्या सोबत आलेल्या होत्या आणि या संपूर्णची जी जबाब आहे ते देखील महिलांनी या ठिकाणी दिल्याचं समजतंय। सध्या ज्या ठिकाणी खरातचं ऑफिस असेल, कार्यालय, त्याचबरोबर फार्म हाऊस असेल, मंदिर असेल, घर असेल, या सगळ्या ठिकाणी एसआयटीचं पथक जे आहे ते जातंय आणि सगळ्या बाजूची चौकशी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळापूर्वी या कार्यालयाची देखील तपासणी जी आहे ती सगळी या सगळ्या तपासामध्ये पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतंय ते बघणं सुद्धा महत्त्वाचं होणार आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।